बद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या की ह्याच्यामध्ये संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण ह्या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून ह्याच्या चौकशीच्या बद्दलचे आदेश दिलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती घेत आहेत। मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसं जसं चौकशी पुढे जायला लागली तसं तसं अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधनं सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता, खरं तर पत्रकारांनी आणि जनतेने पण बेल कोण देतं, सरकार बेल देत नाही, बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता। त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो, आपण घटना कायदा मान्य करतो, त्यांचा अधिकार असतो, त्याबद्दल मी यत्किंचितही काही बोलू इच्छित नाही। पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना, विशेषतः 2 मुलांचा, तरुण मुलींचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी, रात्री उशिरा घडली, वेळ कितीची होती, त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलमं त्याच्यामध्ये घालण्यात आली। ती कलमं घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं, सीपीना वगैरे, त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात 2 ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती, त्यांच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली। त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले काही जण त्याच्यामध्ये दोषी लक्षात आढळले, त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आली। त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते, परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या हे ससून हॉस्पिटल येतं, त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली। ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे। त्यांनी काही लोकांच्यावर ऍक्शन घेतली। एक्साईजचा संबंध येतो, एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्या त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं। सांगायचं तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारने पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे।